या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। MIDC पोलीस ठाणे येथे भारतीय दंडविधान कलम 420, 465, 467, 468, 471 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील फिर्यादी नामे अल्तमश सिराज अहमद हिरापुरे व इतर 6 साक्षीदारांना NTPC ची बनावट कागदपत्र तयार करून NTPC मध्ये मोठ्या पदावर नोकरी लावतो असं आमिष दाखवून फिर्यादी यांच्याकडून 6,50,000 रुपये, साक्षीदार अजहर अजम शहापुरे यांच्याकडून 6,10,000 रुपये, इम्रान दाऊद पीरजादे यांच्याकडून 6,55,000 रुपये, शेख मकबूल दुदनशाह यांच्याकडून 5,90,000 रुपये, राहुल उत्तम पाटील यांच्याकडून 1,70,000, किशोर मुरलीधर लामतुरे यांच्याकडून 3,10,000, सूर्यकांत लक्ष्मण शिवशरण यांच्याकडून 5,73,000 असे एकूण 32,48,830 रुपये सन 2020 ते 21 या कालावधीत घेतले होते। नमूद गुन्ह्यातील आरोपी नामे सूरज रमेश चव्हाण, वय वर्ष 32, राहणार कित्तूर चन्नम्मानगर, विजापूर रोड, सोलापूर। हा गुन्हा दाखल झाल्यापासून परागंदा झाला होता। नमूद आरोपीनं उच्च न्यायालयात फिर्यादी व साक्षीदारांचे पैसे टप्प्याटप्प्याने परत देतो म्हणून प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं। मात्र उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाचे न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्राचे पालन न केल्यानं उच्च न्यायालयानं नमूद आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज रद्द केला होता। त्यापासून हा आरोपी आपलं अस्तित्व लपवून आपला ठाव ठिकाणा बदलून पोलिसांना चकवा देत होता। दरम्यान नमूद आरोपीवर विजापूर नाका पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल आहे। गुप्त बातमीदाराद्वारे या आरोपीची माहिती काढून कसोशीनं शोध घेऊन त्यास अक्कलकोट येथून लपून बसलेल्या एका लॉजवरून शिताफीनं पकडून घेऊन दिनांक 10/9/2024 रोजी अटक करण्यात आली आहे। सध्या तो पोलीस कोठडीत आहे। तर याद्वारे सोलापूर शहर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना सोलापूर पोलीस आवाहन करतं की आरोपी नामे सूरज रमेश चव्हाण यांना आणखी कोणाची अशा प्रकारे फसवणूक केली असल्यास त्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता पोलिसांशी संपर्क साधावा। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त M राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय काबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 प्रताप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, विजय खोमणे, भरत चंदनशिवे, मंगेश गायकवाड, अमोली यादव, सुहास अर्जुन, काशीनाथ वाघे यांनी पार पाडली आहे। मी महबूब हिरापुरे, राहणार सोलापूर। नोकरी लावतो म्हणून सूरज रमेश चव्हाण यांनी फसवणूक केल्यामुळे आम्ही MIDC पोलीस स्टेशन 2022 साली अर्ज दिली होती। त्याची चौकशी होऊन त्याने अटकपूर्व जामीन मागितले तर मान्य कोर्टाने, खालच्या कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळली। त्याच्यानंतर त्याने हायकोर्टात गेला। तिथेही त्याने लिहून दिलं की मी 32,48,000 रुपये घेतलेले 7 हप्ते त्याने मागून घेतला जुलै 2023 ला। तो एकही हप्ता भरला नाही म्हणून आम्ही परत कोर्टात गेलो। माननीय उच्च न्यायालय कोर्टाने 18 जुलै रोजी निर्णय दिलाय की त्याची अटकपूर्व जे जामीन होते ते रद्द केलेली आहे। तर त्या आता पोलिसांची कारवाई चालू आहे। तर पोलिसांचा धन्यवाद की त्याने चांगलं काम करत आहेत। तर सर्वांना जे पीडित आहेत विजापूर नाक्याने सुद्धा काही FIR झालेली आहे। अनेकांचे आहेत ते वयस्कर सुद्धा आहेत, त्यांचे 2015चे इकडे काही लोक आहेत।
तर पोलिसांनी चांगलं काम केले, सर्वांना मदत करून न्याय मिळून द्या अशा अपेक्षा. सदरील आरोपीवर कुठल्या विश्वासाने तुम्ही पैशाची गुंतवणूक त्याच्याकडे केलता? त्याने जे आहे 2020 साली छोटी जाहिरात म्हणून येते लोकमत मध्ये, त्या जाहिरातला बघून आम्ही, माझा भाऊ होता पहिल्या वर्षी शिराज हिरापुरे यांनी तिघं मित्रांनी मिळून दिले होते. असं करून आम्ही एकूण 7 लोक झालेले आहेत. तसं त्याने 7 लोक आम्ही झालेले आहेत. त्याच्यानंतर हायकोर्टामध्ये त्याच्या अटकपूर्व जामीनचा अर्ज असताना त्याचा स्वतःचा परत नोव्हेंबर 2022 साली त्याने अर्ज देऊन अनेकांना परत फसवलेलं आहे. पाटील आहेत किंवा ते आपले खान बनवून आहेत, विजापूर नायकाला त्यांचा FIR झालेली आहे. इंदूर अर्ज देऊन पकडा, हे बॉन्ड लिहून गेले पैसे घेतल्यानंतर. आणि हे चेक आहे, आणि हे चेक अगोदर 1.25 दिलं होतं, नंतर 1.45 घेतलं त्यांच्याकडनं. हे असे त्यांच्या खात्यावर असे भरलेले पैसे आहेत. किती पैसे भरलात तुम्ही टोटल? 1.45. 1,45,000. आणि हे चेक भरलो आम्ही जनता बँकेत बॉन्ड्स दादा. काय तुमचं नाव काय? काशीनाथ नागापन नेत्रे. काय झालं नेमकं NTPCचं जाहिरात निघालं होतं NTPC तर्फे. मग ते जाहिरात बघून आमची मुलगी आणि आमचे जावई दोघं गेले. तिथं गेल्यानंतर आमचं सगळं फार्म वगैरे त्यांनी हा NTPC मध्ये होता का आम्हाला त्या वेळेला काय, मग ते नंबर वगैरे बघून त्यांनी काय केलं, त्यांनी आम्हाला डायरेक्ट कॉल केला आम्हाला काय, मग तुम्ही घरी येऊन भेटा म्हणलं. तर आम्ही घरी गेलो. मग असं तुमचं नक्की काम करणार आहे मी. 3 लाख रुपये मागितलं आम्हाला. आम्ही म्हटलं आमचे तेवढं सध्या द्यायची कॅपॅसिटी नाहीये, 1.5 लाख देतो. 1.5 लाख नोकरीला लागल्यानंतर लगेच महिना 20 रुपये पेमेंट, 20,000 पेमेंट आहे म्हणले. ते 20,000 तुम्ही वळता करून घ्या म्हणलो आम्ही. आणि तिथून जे चालू झालं ते असं नुसतं फोन हे ते मुंबईला आहे, अहमदाबादला आहे, पुण्याला आहे, नागपूरला आहे, दिल्लीला आहे. आता मी बाहेर आहे, गाडी चालवत आहे काय, नंतर फोन करतो आणि नंतर फोन उचलायचा नाही. केल्यानंतर 2014ला वय 60, राहणार हेरिटेज अपार्टमेंट सोलापूर, दिनांक 3/9/22 रोजी छोटी जाहिरात आली लोकमत मध्ये. ते लोकमतचं जाहिरात बघून माझ्या मुलाने सूरज रमेश चव्हाण याच्याशी कॉन्टॅक्ट केला. तो व्यक्ती म्हणला उद्या तुमच्या वडिलांना माझ्या घरी घेऊन या. आणि 4/9ला आम्ही त्याच्या घरी प्रत्यक्ष गेलो. तो आणि त्याची बायको होती. त्याने आम्हाला विश्वासात गेला की असं मी NTPC मध्ये कामाला आहे आणि तुमचा मुलगा B झालेला आहे आणि क्लास 2 ला तो 14 लाख द्या. नंतर दुसऱ्या दिवशी परत आमच्या मिसेसला फोन केला की तुमचा मुलगा क्वालिफिकेशन आहे, B आहे, क्लास 1 मध्ये राहतो, 21 लाख रुपये द्या. असे करून माझ्याकडनं दिनांक 3/9/22 ते 25/5/23 अखेर 17,20,000 धनादेशद्वारे घेतलेली रक्कम आहे. 14,90,000 सूरज रमेश चव्हाण यांचे नावे आणि त्याच्या पत्नीचे नावे 2,30,000 अशी अमाऊंट दिलेली आहे. दिनांक 22/2/2023 रोजी MIDC पोलीस स्टेशन येथे अल्तमश शिरा अहमद हिरापुरे यांनी फिर्याद दिली होती की त्यांना आरोपी नामे सुरेश चव्हाण याने NTPC मध्ये नोकरीला लावतो असे म्हणून त्यांच्याकडून 6,50,000 रुपये घेतले होते. तशाच प्रकारे सदर आरोपीने आणखी 7 लोकांकडून पैसे घेतले होते. ते एकूण 32,48,000 एवढी रक्कम होती. सदरची रक्कम घेतल्यानंतर आरोपीने बनावट कागदपत्र फिर्यादींना दिली. फिर्यादी व इतर जे साक्षीदार आहेत त्यांच्याकडून रक्कम घेतली, त्यांना दिली. आणि त्यानंतर फिर्यादीच्या लक्षात आलं की बाबा ह्या बोगस माणूस आहे आणि आपण आपली फसगत झालेली आहे. त्यानुसार त्यांनी MIDC पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सदर इसमाविरुद्ध MIDC पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 96/2023 भादवी कलम 420, 465, 467, 468, 471 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल केल्यानंतर सदरचा आरोपी हा हायकोर्टात त्याने बेल ऍप्लिकेशन दिले होते. हायकोर्टात बेल ऍप्लिकेशन दिल्यानंतर हायकोर्टाने तडजोड करून त्याला किंवा ज्यांची पैसे तू घेतलेले आहेत त्यांचे द्या असे त्याला गाईडलाईन दिल्या होत्या आणि त्याला एक ठराविक मुदत दिली होती. ती मुदत संपल्यानंतरही वारंवार कोर्टाकडनं त्यांनी मुदत वाढवून घेतली. कोर्टाच्या लक्षात आलं की सदरचा इसम हा बोगस आहे, म्हणजे फसवणुकीचा याचा धंदा आहे, म्हणून हायकोर्टाने याचा बेल कॅन्सल केला. बेल कॅन्सल केल्यानंतर त्या तारखेपासून तो फरार होता. सदरचा आरोपी फरार असल्यानंतर आमच्या डीबी पथकाने सदरच्या आरोपीला 10/9/2024 रोजी अक्कलकोट येथून एका लॉजवरून अटक केलेली आहे. सदर आरोपी विरुद्ध विजापूर नाका या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर 241/2024 भादवी कलम 420-34 प्रमाणे देखील फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. सदर इस्माचा काही कुठे खात्याशी संबंध नसताना तो लोकांना बतावणी करतो की बाबा माझ्या ऑफिसमध्ये ओळख आहे, मी तुम्हाला नोकरी लावतो. सध्याच्या परिस्थितीत बेकारी युवक ते संपर्क करतो त्यांच्याशी, त्यांना सांगून त्यांना आमिष दाखवतो आणि नोकरीच्या आशेने लोक पैसे त्याला देतात. तर अशा सोलापूरमध्ये बऱ्याच जणांकडून यांनी पैसे घेतल्याची शक्यता आहे. तर तुमच्या मार्फत आम्ही आवाहन करतो की सूरज रमेश चव्हाण याने आपल्याला नोकरी लावतो हे आम्ही दाखवून पैसे घेतले असतील तर MIDC पोलीस स्टेशनशी संपर्क करावा. सदरच्या आरोपीला कोर्टात हजर केले असता त्याची 2 दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे. सदरचा आरोपी 2 दिवस आमच्या ताब्यात आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.